अंधकार पसरला होता. त्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये जात धर्म आणि पंथामध्ये अडकलेल्या समाजामध्ये फक्त इथल्या समाजाला परिवर्तन घडवण्याचं काम देखील केलं. म्हणजे त्या समाजामध्ये भक्तीचा, ज्ञानाचा आणि विद्वत्तेचा मार्गाचा नेण्याचं काम केलं. ज्यावेळेस आपण सर्व लोक एकत्र येतो, ज्यावेळेस वारीकरी म्हणून येतो, त्यावेळेस आम्ही सर्व लोक जात धर्म म्हणून म्हणतो. ज्यावेळेस वारीच्या पंढरीच्या विठ्ठलाच्या वारीसाठी जात असताना आम्ही सर्व लोक सर्व जातीचे एकत्र येतो. त्यावेळेस एकत्र येताना कोणत्याही जातीचा नसतो, कोणत्याही धर्माचा नसतो, त्या फक्त माणसाला ओळख असतो. या संतांनी इथल्या समाजामध्ये परिवर्तन घडवलं. पण काही कीर्तनकार त्या संतांचे विचार शिकवणे पाहिजे, संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे पाहिजे. ते पोहोचवण्याच्या ऐवजी इथल्या समाजामध्ये फक्त कीर्तनाच्या माध्यमातून राजकारण करू लागतात. संतांचे विचार लांब ठेवून कीर्तन करू लागतात. म्हणून व्यासपीठाला विषय मिळतो, कीर्तनाच्या गादीला राजकारणाचा विटाळ लागलाय. नमस्कार, माझं नाव विश्वास दसगुडे. विषयाकडे होत असताना, विषयाला स्पर्श करत असताना अगदीच सर की ज्यावेळेस इंदुरकर महाराज ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहतात की मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, तर मी सर्वच पक्षाचा कार्यकर्ता आहे इथपर्यंत नाही, तर मग मी विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे तर त्यालाच मत द्या इथपर्यंत सांगतात. पण मला वाटतं की संत नामदेव महाराजांनी इथल्या समाजामध्ये फक्त मानवी मूल्यांची, तत्वांची शिकवण हिचा प्रचार केला. मानवी मूल्यांचा प्रचार करताना इथल्या समाजामध्ये दिसून येतो. पण नंतर इथेच आम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस महाराज भंडारी म्हणून कीर्तनाला उभे राहतात, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 3 ओळी, संत तुकाराम महाराजांच्या 2 ओळी आणि त्यानंतर राजकीय पक्षाचा प्रचाराची कीर्तनाच्या माध्यमातून करताना आम्हाला दिसून येतात. मला वाटतं कीर्तन हे राजकीय नसून हे समाजाचा फक्त आदर्शक आहे. संतांचे विचार, संतांचे कार्य, हे संतांच्या देवाच्या विश्वाचा मार्ग सांगण्याचं काम ह्या संतांचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून सांगावं. पण ते आज राजकीय होऊ लागतंय. की कीर्तन ह्या समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आहे. हे संतांनी केलं, तर संतांच्या मार्गावर आपण चालायला पाहिजे, संतांचे विचार शिकवायला पाहिजे. आम्ही आळंदीमध्ये राहून आळंदीमध्ये कीर्तन शिकतो. कीर्तन शिकताना आम्ही फक्त संतांचे विरळ भक्तीचा मार्ग हे सांगण्याचं काम आमचं आहे. पण आज आम्ही तेच पैसे घेऊन राजकीय पक्षाचा प्रचार करू लागतो. मग मला वाटतं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस एक संत म्हणतोय, ज्यावेळेस हबप महाराज ज्यावेळेस उभे राहतात, महाराज म्हणतात की ज्यावेळेस इथे कीर्तनाच्या माध्यमातून राजकीय पक्षाचा प्रचार करू लागतात, राजकारण समाजकारांच्या भाषा करू लागतात. मग मला वाटतं की त्यानंतर इथल्या समाजामध्ये ढोक महाराज म्हणून ज्यावेळेस तिथे कीर्तनकार करतात, ज्यावेळेस कीर्तनाच्या माध्यमातून हेच सांगतात की ज्यावेळेस पंतप्रधान ज्यावेळेस त्यांच्या गुजरातला घरी जातात, त्याच्या ज्यावेळेस पाणी पितात ना, त्यांच्या पाण्याला ज्यावेळेस धाडीला पाणी लागतं, धाडीला पाणी लागल्यानंतर जे पाणी पडलं त्याचे आई जे असते ती तिथे येते आणि त्यांच्या धाडीचं पाणी पुसते. म्हणजे ती देशासाठी पंतप्रधान असेल, तिच्या आईसाठी तो मुलगाच आहे असं कीर्तनाच्या माध्यमातून राजकीय पक्षाचा नाव आणि घेऊन प्रचार करण्याचं काम हे आजचे कीर्तनकार करून दिसून येतात. म्हणजे राजकारण हे कीर्तनकार हे लांबची गोष्ट आहे. तर समाज पारदर्शकता, समाजाचा विचार, समाजाचा म्हणजे संदेश देण्याचं काम ह्या संतांनी केलं. म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांच्या संत तुकाराम महाराजांची ज्यावेळेस गाथा बुडवली गेली, त्यावेळेस संतांचे ते लिहिलेले ग्रंथामध्ये श्लोक असतील ते लोकांपर्यंत पाठ होते, लोकांच्या विचारामध्ये होते. ते कारण संतांचे विचार खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या विचारांमध्ये होते. पुन्हा नव्याने गाथा निर्माण केली आणि संत आजही आमच्यापर्यंत त्या गाथेचा संदेश आम्हाला लोकांपर्यंत मानवतेचा संदेश देताना आम्हाला दिसून येतात. म्हणजे यावेळेस विचार मंचाच्या शेवटी विषयाकडे ज्यावेळेस येत असताना सर अगदीच महाराज ज्यावेळेस आळंदीच्या रस्त्यावर एक आजी ज्यावेळेस तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते, तिच्या पायामध्ये चप्पल नसतात, पुढारी न्यूजचे पत्रकार तिच्यापाशी जातात. पुढारी न्यूजचे पत्रकार गेल्यानंतर तिला विचारतात, आजीबाई तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहे का, तुमच्या पायामध्ये चपलाही नाही. त्यावेळेस तिथे आजीबाई काय सांगते की मला आज इथल्या समाजामध्ये फक्त कीर्तन हे समाजाचा प्रबोधनाचा मार्ग आहे. समाजामध्ये खऱ्या अर्थानं खरे आणि संतांचे विचार आणि देवाच्या विश्वाची मागती, ज्ञानाचा आणि अध्यात्माचा मार्ग सांगण्याचं काम आहे. ते आज कीर्तनकार राजकीय पक्षाचा प्रचार करू लागतात. मला वाटतं कीर्तनकार हे राजकीय ती म्हणते की आजी म्हणते